कितनी मोहब्बत करती हो मुझसे? बहुत। तो फिर बोलती क्यों नहीं? कसं आहे माहिती आहे का, सध्या सोशल मीडियाचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलाय की त्याचा परिणाम लहान काय, मोठे काय, तरुण काय, तरुणी काय, तर वयोवृद्ध लोकांवर सुद्धा या मोबाईलच्या वापराचा परिणाम वाढलेला आहे. आणि सोशल मीडियावर अशा पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ अशाच पद्धतीनं व्हायरल होत आहे आणि त्याच्यामध्ये लहान लहान मुलं सुद्धा कशा पद्धतीने ऍक्टिंग करत आहेत बघा हा व्हिडिओ. कितनी मोहब्बत करती हो मुझसे? बहुत। तो फिर बोलती क्यों नहीं? मुझसे बोला करो, मुझे अच्छा लगता है. अगर आपने छोड़ दिया तो? तुम्हें छोड़ के मैं जिंदा कैसे रहूंगा? बघितला हा व्हिडिओ. आता हा व्हिडिओ तुम्ही एंटरटेनमेंट म्हणून किंवा मनोरंजन म्हणून जरी बघितला असाल, त्याचं कौतुक केलं असेल, त्याला अनेक लाईक आणि कमेंट देखील केले असतील, पण मात्र या संपूर्ण व्हिडिओचा परिणाम काय होतो, कारण की आजकाल सगळ्यात जास्त मोबाईलचा नाद हा लहान लहान लेकरांनाच लागलेला आहे. किंवा लहान लहान लेकरं हे मोबाईल शिवाय जेवण करत नाहीत, मोबाईल शिवाय दुसरं काही बघत नाहीत आणि मोबाईल हातामध्ये दिल्याशिवाय शांत सुद्धा बसत नाहीत. असे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. मग हेच लहान लहान मुलं जर अशा पद्धतीनं अशा लोकांचे किंवा अशा मुलामुलींचे व्हिडिओ मोबाईलमध्ये पाहत असतील तर त्याचा परिणाम त्यांच्यावर नेमका काय होईल हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. पण मात्र सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळं महिला, मुली, तरुणी, तरुण, पुरुष यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे परिणाम होत आहेत. कोणी सोशल मीडियावर एकमेकांना भेटत आहे, कोणी डेटिंग करत आहे, कोणी एकमेकांना भेटून फरार होत आहे, पसार होत आहे आणि याच्याच माध्यमातून प्रेम प्रकरण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. नाहीतर पूर्वीचा एक काळ होता, एखादी व्यक्ती जर दुसऱ्या व्यक्तीला आवडली तर त्या व्यक्तीला आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी बराच वेळ लागत होता, कित्येक महिने निघून जात होते आणि ते प्रेम कित्येक महिन्यांचं, कित्येक वर्षाचं असल्यामुळं टिकत सुद्धा होतं आणि ते एकमेकांवर जीवापाड प्रेम सुद्धा करत होते. पण मात्र सध्या सोशल मीडियाचं जग असल्यामुळं, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असल्यामुळं कोण कोणावर कशा पद्धतीनं प्रेम करतं आणि ते कशा पद्धतीनं व्यक्त करतं हे काही मिनिटामध्येच होत आहे. एक नाही आवडला तर दुसरा, दुसरी नाही आवडली तर तिसरी, अशा पद्धतीनं अनेक पर्याय सोशल मीडियावर उपलब्ध झाल्यामुळं त्याचा परिणाम समाजावर मोठ्या प्रमाणात वाईट होत आहे. सोशल मीडिया जेवढा चांगला आहे तेवढा वाईट सुद्धा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण काय घेतलं पाहिजे, आपल्या मुलांना आपण काय दाखवलं पाहिजे याची सुद्धा काळजी पालकांनी घेतली पाहिजे, असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. मग याच मोबाईलच्या माध्यमातून फसवणुकीचे सुद्धा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. लहान लहान मुलं असतील ते कुठलेही ॲप डाउनलोड करतात, मग ते ॲप सगळी काही परमिशन मोबाईलच्या माध्यमातून घेतात आणि त्याच माध्यमातून फसवणुकीचे अनेक प्रकार घडतात. त्यामुळे ज्या पद्धतीनं सोशल मीडियाचा वापर वाढलाय त्यामध्ये महिला, मुली, तरुणी, तरुण, पुरुष हे सगळेच जण बिघडलेले दिसत आहेत. पण मात्र जे सोशल मीडियाचा अतिवापर करतात त्याच यामध्ये गुंतत चालले आहेत. पण मात्र जे अजूनही सोशल मीडियाचा चांगला वापर करतात त्यांच्यासाठी सोशल मीडिया चांगला सुद्धा आहे असं बरेच जण म्हणतात. आता ज्या पद्धतीनं हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि त्यांनी तो एंटरटेनमेंट म्हणून बनवलेला असेल, पण मात्र त्याचा समाजावर कशा पद्धतीनं परिणाम होईल ते अगदी तुम्ही स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगण्याचं काम या ठिकाणी करत असतो. लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं आवाहन सुद्धा करत असतो.